मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. उजाडलं. शामू उठून बसला. त्यानं तळहात तोंडासमोर धरून पाहिलं. फोड जिरले होते. त्यानं हातावर हात चोळले. शिवराम पण उठला. शामू तळहाताकडं पाहत असताना त्यानं पाहिलं. त्याच्याही चढदिशी ते लक्षात आलं. काय बरं आहे ती नवं फोड? त्यानं विचारलं. मावळलं की. काल ध्यानातच राहिलं नाही. पुन्हा तुम्हाला विचारायचं. शिवराम ओशाळल्यागत झाला. रुईचा चीक लावला. त्यो हाय गुणकारी. हे असं चालायचं नाही शिवराम, शामू म्हणाला. मला आता शेतात घसघसून काम करायचं हाय. आईबापाच्या जीवावर आयदीपणाचं आजवर खाल्लं ते पुरं झालं. मला आता माझ्या पायावरती उभं राहायचं हाय. त्यासाठी कष्ट केले पाहिजेत. तुम्हाला कष्ट करायची काय जरूरत हाय? आमच्यासारखी गडी माणसं असत्याती, त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. नुसतं तुम्ही तुमच्या शेतात लक्ष घाला आणि देखरेख करा. मग हजारो रुपयांचं उत्पन्न निघल या तुकड्यातनं बघा. आता तेच करणार हाय मी. विस्कटलेल्या पांघरुणाची व्यवस्थित शिरघडी घालत शामू म्हणाला. काल तू बोललास ते पटलं मला. आबांच्या हातून काही झालं नाही. उत्पन्नाची पिकं त्यांनी कधी काढली नाहीत. ऊस, हळद, कपाशी त्याला लय कष्ट लागत्याती शामूराव. तेच आता आपण करायचं. वर्षा 2 वर्षात मी हिरीवरती इंजन बसवतो की नाही बघ. ट्रॅक्टरनं सगळा बांध पडीक वावर फोडून घेतो. शिर्के मामाचं बघतोयस नवं कसं झकास केलंय त्यांनी त्या. मामा मामी ह्या बाबतीत ऐकायचं नाही ती कुणाला. त्यांची सर गावात कुणाला नाही शामूराव, शिवराम म्हणाला. आम्ही बी तसं करून दाखवू. शेतकरीच हाय नवं आम्ही मग, शामू आत्मविश्वासानं म्हणाला. उठल्यापासून शामूच्या डोक्यात हाच एक विचार घोळत होता. तोच त्यानं बोलून दाखवला. थंडीनं अंगाचा नुसता आकडा होत होता. पिवळसर ऊन चहूकडं पसरलं होतं. उन्हाशी पाठ देऊन उभं राहिलं म्हणजे बरं वाटत होतं. पण शामू तसा रेंगाळत राहिला नाही. त्यानं तशा थंडीत विहिरीवरती जाऊन अंघोळ केली. त्याच्यातली मरगळ आता संपली होती. उत्साहाचं नवं वारं अंगामध्ये संचारलं होतं. खोपीवर येऊन त्यानं हातातल्या ओल्या टॉवेलाचा पिळा उलगडून वाळत टाकला. बांधाशी उन्हाला पाठ देऊन तो उभा राहिला. तेवढ्यात गावाकडच्या रस्त्यानं लिंगा सायकलवरून येताना दिसला. शामू त्याला आडवा गेला. लिंगा सायकलवरून उतरला. शामू जवळ आला तसं सायकलचं तोंड गावाकडं फिरवून तो म्हणाला. य बाबा, चल लवकर, मंडळी तुझी वाट बघत्याती. मंडळी? शामूनं आश्चर्यानं विचारलं. व्हय व्हय मंडळीच. तू बस आधी सायकलवर पुढं, मग सांगतो सगळं तुला बैजवार. लिंगा शामूचा हात धरून त्याला सायकलकडं ओढत म्हणाला. शामू मुकाट्यानं सायकलच्या नळीवरती पुढं बसला. लिंगानं जोर जोरानं पॅन्डल मारून सायकल गावाकडं दवडली. मामाच्या वस्तीवरून जाताना शामू वळून पाहू लागला. हँडलवरचा एक हात ओढून शामूनं डोकं सरळ करीत लिंगा हसून म्हणाला. तिकडं काय पाहतोयस लेका? तिथं आता हाय तरी कोण म्हणायचं? म्हणजे? शामूनं दचकून विचारलं. ती गेली सगळी मंडळी. वस्तीवरती आता कुणी नाही. लिंगा मिश्किलपणे बोलला. कुठं गेली तर? गेली तर गाव सोडून, लिंगा मुद्दाम म्हणाला. लिंगा, शामू ओरडला. जातील नाही तर काय करतील? लिंगा हसून म्हणाला. त्यांच्याकडं आलेल्या एका पाहुण्या पुरीचं स्वभावानं गरीब साळसूद दिसणाऱ्या शामू नावाच्या एका पोराला. पुढं बोलायला नेमका शब्द न आठवल्यानं लिंगा मध्येच थांबला. लिंगा, काय ते नीट सांग गड्या, शामूनं हँडलवरचं त्याचं मनगट पकडून म्हटलं. लिंगा मोठ्यानं हसला. शामराव, घाबरू नकासा. काय एक झालेलं नाही. शिर्के मामांची सगळी मंडळी तुमच्या वसरीवर आहे ती. तुम्हाला पाहिजे ते माणूस देखील हाय. लिंगा डोळे मिचकावून म्हणाला. थेट तुमच्या स्वयंपाकघरात तोंड दडवून बसला हाय, कळलं का? खरंच म्हणतोयस लिंगा? शामूनं अधीर होऊन विचारलं.
तर र शिर्के मामा सकाळ सकाळचं पाहुण्याला घेऊन ठरवायला आल्या ती. तुझ्या आबांनी मला बोलावून घेतलंय आणि कानात सांगितलंय पडदिशी सायकलवरून जाऊन शामूला घेऊन ये. म्हणून तर मी धडपडत आलो नव्ह. खरंच खरंच र लिंगा, खरं सांगतोयस व्हय तू? शामून आनंदातिशयानं नळीवर बसल्या बसल्या माग लिंगाच्या छातीवर कोपरानं ठोसे हाणले. लिंगानं त्याच्याकडं पाहून डोळे बारीक मोठे करून मान हलवली. सायकलवरून उतरून आत जाता जाता शामू लिंगाला म्हणाला, सायकल लावून तू पण ये की. लिंगानं होकार दिला. शामू बैठकीवर आला तसं मंडळींनी त्याच्याकडं वळून पाहिलं. शिर्के मामा आणि त्यांच्या बरोबर आणखी दोघं तिघं एवढी मंडळी जाजमावर बसली होती. आबा पाठीशी तक्क्या घेऊन रेलले होते. शामूला समोर पाहून शिर्के मामा म्हणाले, या या शामराव. त्यांनी तिथल्या तिथं सरकून शामूला बसायला जागा दिली. तो पण त्यांच्या जवळ मांडी घालून बसला. बैठकीतली मंडळी शामूकडं निरखून पाहू लागली. शामूला थोडं लाजल्यासारखं झालं. तो सावरून नीटनेटका बसला. अंगावरचे कपडे स्वच्छ धुतलेले असते तर बरं झालं असतं. 2-3 दिवसात तेच कपडे तो अंगावर घालून होता. ते आता मळके दिसत होते. माझघराच्या चौकटीत आतल्या बाजूस बायका उभ्या होत्या. आडून त्या बैठकीवरती बसलेल्या शामूकडं पाहत होत्या. सुमनची आई पण त्यात होती. जावई कसा आहे हे पाहण्यासाठी ती देखील उत्सुक होती. बैठक बसली होती पण कुणीच काही बोलत नव्हतं. प्रत्येकजण आलटून पालटून एकमेकांच्या चेहऱ्याकडं पाहत होता. थोडा वेळ असाच गेला. शामूला गुदमरल्यागत झालं. मंडळींनी भाडभाड बोलावं, सपाट्या सरशी सोयरीक जमवून टाकावी. साध्या सरळ गोष्टीला विलंब कशाला? लिंगा बैठकीवर आला. शामूला खेटून बसला. कुणीच काही बोलत नाही असं पाहून अखेर मामा उठले. मधल्या चौकटीशी गेले. आतल्या बाजूस उभ्या असलेल्या मामीशी हळू आवाजात काहीतरी बोलले. मग चौकटीत येऊन उभी असलेली सुमन दबकत दबकत बाहेर आली. तिच्या अंगावर जरीचं नवं कोरं लुगडं होतं. अंगात रेशमी झंपर होता. नजरेत चटकन भरतील असे अंगावरचे दागिने होते. डोक्यावरून मर्यादशीलपणे पदर घेऊन ती पुढं आली. तिच्या अंगावरच्या लुगड्याची सळसळ झाली. हातातली काकणं किणकिणली. मामांनी तिला खून केली. तसं तिनं प्रथम आबांना वाकून नमस्कार केला, मग क्रमानं बाकीच्या मंडळींना. खांद्यावरून पुढं घेतलेल्या पदराशी चाळा करीत भिंतीला खेटून खाली मान घालून ती उभी राहिली. आबा तिच्याकडं पाहत होते. त्यांनी विचारलं, नाव काय बाळ तुझं? सुमन. पायाच्या अंगठ्याकडं पाहत तिनं हळू आवाजात सांगितलं. हे घर. अगोदरच आणून ठेवलेला पेढ्यांचा पुडा आबांनी तिच्या पुढं धरला. सुमननं तो घेतला. पुन्हा एकदा तिनं वाकून नमस्कार केला. मामांनी खून केली तशी ती आत गेली. पुन्हा बैठक गप्प झाली. कुणी काही बोलच ना. प्रत्येकजण एकमेकाच्या तोंडाकडं पाहत होता. मामा शेजारी बसलेला पाहुणा सुमनचे वडील आबांकडं काकुळतीला येऊन पाहत होते. पण आबा दाढीच्या वाढलेल्या खुंटावरून हात चोळत गप्प होते. शामूची अवस्था चमत्कारिक झाली. तो बसल्या जागी चुळबुळत होता. काही बोलायचं नव्हतं तर हा घाट घातलाच तरी कशाला? गुणाबाई चौकटीत उभी होती. तिनं शामूला खून केली. शामू उठून आत गेला. एका मोठ्या ताटात 5-6 कबशा मांडून ठेवल्या होत्या. शामू आत आल्यावर गुणाबाईनं भगुन्यातला चहा तिथून ओतला. जे बाहेर तेच आत होतं. माझघरात एका कोपऱ्यात सगळ्या बायका घोळानं बसल्या होत्या. सुमनला त्यांनी घेरलं होतं. शामू आत आला तसं सुमननं धीट होऊन त्याच्याकडं पाहिलं. अवतीभवती बायकांचा गराडा असल्यानं शामूला तेवढं नीट निरखून पाहता आलं नाही. तरी त्यानं ओझरतं पाहून घेतलं. बैठकीतल्या थंड वातावरणानं सुमन देखील कासा विष झाली होती. हे स्पष्टच तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. शामूला कळेच ना. अशी कोंडी करून टाकायची होती तर या मंडळींना बोलावणं धाडलं तरी कशाला? तो आता उतावीळ झाला. शामूनं बेतानं ताट उचलून बैठकीत आणलं. प्रत्येकापुढं चहाची कपबशी ठेवली. मंडळींनी चहा घेतला. पानाचं तबक पुढं ओढलं. 2 चांगली कळीदार पानं उचलून
मामांनी ती मांडीवर धोतराला पुसत बैठकीतल्या मंडळींचे चेहरे न्याहाळले. एकंदर रागरंग बघितला. नखानं देठ काढीत त्यांनी चौकटीकडे वळून पाहिलं. तिथं गुणाबाई आतल्या बाजूस उभी होती. त्यांनी आबांकडं पाहिलं. आबा थंड बसून होते. मग शेजारी बसलेल्या पाहुण्याकडं वळून पाहत ते म्हणाले, "हां, बोला आनंदराव, आता तुम्ही बोला. चहापाणी झालं, सगळं झालं. आबांनी मुलीला बी बघितली. आता पुढचं बोला. तोंड फुटू द्या एकदा इशयाला." आनंदराव आबांकडं पाहून हसले. मग परत मामांकडं वळून ते म्हणाले, "तुम्हीच बोलायचं मामा. आम्ही सगळं तुम्हावरती सोपावल्यालं हाय." "असं व कसं?" मामा स्वतःशीच हसून म्हणाले, "मुलगी तुमची, मुलगा ह्यांचा. मी आपला मधला पाहुणा. मी व कसं बोलावं हा?" मंडळी पुन्हा गप्प झाली. मामांनी तपकातला अडकित्ता उचलून घेतला. त्याच्याशी त्यांनी चाळा सुरू केला. "मग आता मीच बोलावं म्हणतायसा व्हय?" स्वतःशी बोलल्यागत मामा म्हणाले आणि थोडं थांबले. तेवढ्यात चौकटीतून गुणाबाईचा धारदार आवाज आला, "कुणीच बोलू नकासा. मला माझ्या पोराचं लगीन करायचं नाही." सगळ्यांनी चमकून चौकटीकडं पाहिलं. आबा पण तक्क्याला सावरून बसले. मुलीकडच्या मंडळींना जबरदस्त धक्का बसला. मामांचा चेहरा पडला. ते चौकटीत उभ्या असलेल्या गुणाबाईकडं पाहू लागले. "का असं व का म्हणतायसा गुणाबाई?" मामांनी दुखावलेल्या आवाजात विचारलं. "तसंच हाय." गुणाबाई परत धारदार आवाजात बोलली. "नव्ह, पण आम्ही मंडळी तुम्ही बोलावल्याप्रमाणे." मामा बोलू लागले. "कुणी बोलावलं? आम्ही?" चौकटीतून थोडं पुढं येऊन गुणाबाई हातवारे करून मध्येच बोलू लागली. "माझ्या पोराला कुणी पोरगी देईना व्हय म्हणून तुम्हाला बोलिवलं या. असं कसं म्हणतायसा? तुम्ही विचारलं मुलीला दाखवायला आणू का म्हणून. रीतीपरमानं आम्ही हो म्हणलं. रीतीपरमानं मुलगी पाहिली. झालं की." गुणाबाईच्या या बोलण्यानं मामाला राग आला, पण त्यांनी मनाला आवर घातला. शांतपणे ते म्हणाले, "एवढ्यानं कसं झालं गुणाबाई? पुढची बोलणी व्हायला न ग का? थोडं शांतपणा धरून बोला. माझ्या पोराचं ह्या पोरीशी लगीन व्हायचं नाही." गुणाबाई ठामपणे म्हणाली. "का? का पण?" मामा म्हणाले. "असं काय ह्या पोरीत कमी आहे ते कळू द्या की व्ह. दोघांनी एकमेकाला पसंत केलेलं हाय. तुमचा पोरगा चांगला उमदा देखणा हाय, तर पोरगी बी चांगली गुणाची हाय. लक्ष्मीसारखी देखणी हाय. मग अडलंय तरी कुठं? चांगलं जुळून येत हाय तर कशाकरिता तुम्ही मोडता घालतायसा? ह्या पाहुण्यासनी म्या माणूस पाठवून बोलावून घेतलंय. शामू मला कुणी नवान हाय. तुम्ही माणसं मला परकीन हाय. बांधाला बांध लागून नसलं तरी पण आल्याड पल्याड हायच. वर्षानुवर्ष आपण एकमेकाला वळखतो हाय. मग गुणाबाई तुमचं ह्या असलं बोलणं का व बरं?" मामाचं बोलणं समजुतीचं होतं. अंतःकरणापासून होतं. "मला हे सगळं आखरीत वाटतं हाय." गुणाबाई म्हणाली. "का? का बरं? तुम्हासने आखरीत काय वाटावं? त्या पोरीनं माझ्या पोराला रातोरात भुरळ घातली आणि तुम्ही मंडळी लगोलग येऊन तिचं लगीन काय ठरवतायसा? दिसतंय तितकं साधन हाय हे प्रकरण. साधन आहे तर मग कसं हाय? कळू द्या तरी तुमच्या मनातलं." मामांनी विचारलं. "मला त्याचा उलगडा करायचा नाही." गुणाबाई आढ्यतेनं म्हणाली. "तुम्हाला उलगडा केला पाहिजे. काय तुमच्या मनात असल नसल ते स्पष्टच बोलून टाका. आम्हाला त्याचा राग नाही, पण गैरसमजानं असा मोडता घालू नका बघा." मामा तळमळीनं बोलले. गुणाबाईवर त्याचा काही परिणाम झाला नाही. ती हटवादी बाई म्हणाली, "तुमचा ह्यात डाव हाय. कळतंय मला सगळं." "कसला व डाव?" "दोघं रातसार हिंडली त्याची गावभर बॉम्ब झाली." "बरं मग?" मामांचा आवाज आता मात्र चढला, त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी. "गुणाबाई!" मामा ओरडले. "बोललात ते बोललात. तुम्हाला ही सुईरीक जमवायची नसली तर जमवू नकासा. पण गावातली 4 टार्गट माणसं बोलत्याती त्याच्या आवाजात आवाज मिसळून तुम्ही तरी बोलू नका. माझी पोरगी अशी वाटवर पडलेली नाही. तिला आम्ही ओळखतोया. चांगल्या घरची चांगली घरंदाज पोरगी आहे ती. गावात कुणी काय बोलू द्या. त्याला काय उत्तर द्यायचं ते माझ्याजवळ तयार आहे. तुम्हाला ते उत्तर देत नाही. तुम्हाला ते सण बी व्हायचं नाही. तेव्हा बोललात ते बोललात. पुन्हा ह्याबद्दल एक शब्द सुद्धा काढू नकासा.
चलतो आम्ही. मामा रागानं उठले. त्यांच्याबरोबर बाकीचे पाहुणे पण उठले. आबांची अवस्था चमत्कारिक झाली. ते काहीच बोलले नव्हते व त्यांना आता काही बोलता येणार नव्हतं. बसल्या जागी त्यांनी नुसती चुळबुळ केली. ओशाळवाने मामांच्या रागीट चेहऱ्याकडं पाहिलं. शामूचा चेहरा केविलवाना झाला. त्यानं जवळ बसलेल्या लिंगाकडं अगतिकपणे पाहिलं. मंडळीसह दारापर्यंत गेलेले मामा परत आले. आबांकडं वळून म्हणाले, झाला ह्यो तमाशा बरा झाला नाही आबा. गैरसमजानं मोठमोठं राजरजवाडं धुळीला मिळालं तर आपण तर काय सामान्य माणसं. गाडग्या मडक्याचं संसार आपलं. गुणाबाईला जरा नीट समजावून सांगा, येतो आम्ही. मामा आणि त्यांच्या बरोबरची पाहुणी माणसं झटक्यानं घराबाहेर पडली. रस्त्याला लागली. बैठक मोकळी झाली. जोडायला जमलेली माणसं तोडमोड करून उठली. मनाचा मेळ बसायचा तिथं सगळा खेळ झाला. ओरखाडे वढले गेले. भरून न निघणाऱ्या जखमा झाल्या. लिंगा उठला. शामूच्या पाठीवर हळूच थोपाटल्यासारखं करून निघून गेला. शामू आता एकटाच बैठकीवरती उरला. त्याला हे एकाकी पण फार जाणवलं. सुन्न मनानं तो मागं सरकून खाली मान घालून बसला. आबांनी चादर अंगावर ओढली. ते तक्क्याला रेलून बसले. गुणाबाई तोऱ्यानं बाहेर आली. बैठक सोडून खाली बसली. तिचा चेहरा त्रस्त झाला. वैतागानं आबांकडं पाहत ती म्हणाली, ऐकलं म्हातारा कसा बोलला त्या? हात दाखवून अवलक्षण करून घेतलं का नाही तुम्ही? तुझा बी तोल सुटला. इकतं बोलायचं नाही ग. आबा मवाळपणे म्हणाले. शामूला आबांचा देखील राग आला. त्यांनी सबंध बैठकीत हो की चू केलं नाही. हे कसले आईबाप. सगळाच प्रकार लाजिरवाना झाला. देसायांच्या घराण्याची त्यात शोभा राहिली नाही. लहान मुलाला ये तुला खाऊ देतो म्हणावं आणि खाऊसाठी त्यानं आपला चिमुकला हात पुढं पसरला की चांगली झिणझिणे आणणारी चापड त्यावर मारावी तशी जीवघेणी चेष्टा झाली. ज्या मुलीचं या घरात आगत स्वागत व्हायचं तिचा अवमान करण्यात आला. तिला हाकलून देण्यात आलं. शामूला सहन झालं नाही. झाल्या गोष्टीनं क्षणभर त्याची विचारशक्ती बधीर झाली. पण लगेच त्याच्या मनात संतापाची लाट उसळली. आबा आणि आईचं नंतरचं बोलणं तर त्याला मुळीच आवडलं नाही. किती निष्ठुर, उलट्या काळजाची माणसं आहेत ही. शामूचा राग अनावर झाला. तो एकदम उसळून म्हणाला, असं करायचं होतं तर ह्यो घाट घातला कुणी आणि कशासाठी? ते तुझ्या बापाला विचार. गुणाबाई चटकन म्हणाली. त्यांना मी आधीच सांगितलेलं पण त्यांनी ऐकलं नाही माझं. त्यांना त्या मामाचा लय पुळका आल्याला. तुझं बोलणं पुरं झालं आई. शामू आईकडं वळून तिरस्कारानं म्हणाला, तू कधी कुणाची कदर केलीस का र बाबा? तुझं काय वाईट वक्त केलंय मी? कुठं दुःख दिलंय र तुला? वयानं एवढा वाढलास कधी इकडचं भांड तिकडं उचललायस का? कुठं तुला नेट लागलं तवा तुम्हाला असं बोलतोयास? केलंस ते माझ्या भल्यासाठी नाही केलंस तर ते तुझ्या भल्यासाठी केलंस. पोरानं पुढं यावं, कर्तबगारी दाखवावी असं वाटत असतं तर डालग्यात कोंडून ठेवलेल्या कोंबड्यागत त्याची गत होऊ दिली नसतीस तू. कामाचा गडी देखील मोकळ्या मनानं वावरतो, मोकळेपणानं जगतो. पण तू माझं गोठ्यातलं जनावर केलेलं हायस. उठ म्हटलं की उठ आणि बस म्हटलं की बस. आम्हाला काही मन हाय, स्वतःच्या भावना हाय, ती स्वतःचं बरं वाईट कळतं हाय, याची तू कधी दखल घेतलीस? माझं शिक्षण संपलं. आता मला माझ्या पायावर उभं राहू दे. माझी जोडीदारीन मला निवडू दे. तू पुढं आणून उभ्या केलेल्या पुरी बरोबर मी लगीन करायचून हाय. झाला एवढा तमाशा पुरं झाला. शामू तावातावानं बोलला, अरे पोपटा, तुला मस्त कंठ फुटला हाय कळतं हाय मला. पण तुझं अनहित कसं केलं बाबा मी? तुला कुठं मागं वडलं तवा तुझी ही बोंबाबोंब चाललेली हाय. तू लय आव्हान तुयाच पण हाय का तुझ्यात? ज्याची कर्तबगारी त्यानं दाखवायची असत्या. असं कुणी अडवून कर्तबगार माणसं मागं राहत नाही ती. आणि मी तुला का अडवीन र? तू माझ्याच पोटचा हायस, सवतीचा तर नाहीस नव. मग तुझ्याड मी का मुंद्रईन बाबा? तुझं भलं व्हावं, तुला सुखानं जगता यावं म्हणून मरत्या की र मी. आईबाचं चांगलं पांग फेडणार आहेस बाबा तू. जा की बाहेर, बघ कोण कुत्रं विचारतं हाय का तुला. इथं माझ्या समोर पोपटावानी कशाला र बोलतोयास? गुणाबाई भडाभडा बोलली.
तेच ठरवलं आहे मी आता, शामू ताडकन म्हणाला. बस झालं हे आता. बाहेर कुत्र्यासारखं जगावं लागलं तरी हरकत नाही, पण तेच मी मानानं जगीन. आता या घरात राहणार नाही मी. आजवर तुम्ही माझ्यासाठी खूप केलं, आता माझं मी बघीन. शामू जाग्यावरून उठत म्हणाला. त्यानं उभ्या उभ्या एकदा इकडं तिकडं पाहिलं. तक्क्यावर रेललेले आबा सगळं ऐकत होते. त्यांचा चेहरा पण त्रस्त दिसत होता. शामूनं वळून त्यांच्याकडं पाहिलं. ते किंचित सावरून बसले. शामू दाराकडं निघाला. गुणाबाईच्या चेहऱ्यावर चलबिचल झाली. थांब शामू, थांब, कुठं निघालास? आबांनी घाईनं विचारलं. आता कुठंही, हे घर सोडून बाहेरच्या जगात कुठं बी, शामू म्हणाला. या घरात माझं असं काही राहिलेलं नाही. हे घर माझ्या मनातनं आता पार उतारलंय. असं बोलू नगस र शामू, आबा उठून बसत म्हणाले. तू तरी थोडं समजुतीनं आणि सबुरीनं घे, एवढ्यानं काय झालेलं नाही. आणखी काय व्हायचं राहिलंय आबा आता? जिचा मी हातात हात घेतला तिलाच तुम्ही झिडकारून टाकली. त्याच पुरीशी तुला लगीन करायचं आहे का र? आबांनी काकुळतीस येऊन विचारलं. मग काय ऐकत होतासा आत्ता पतूर? शामू उपरोधिकपणे म्हणाला. केलं ते नाटक चांगलं केलं नाही तुम्ही. घरी कुणी तिऱ्हाईत आवर्जून आलं तर आगत स्वागत करायचं का त्यांना कुत्र्यावानी हाड म्हणून हाकून द्यायचं? देसायांच्या या खानदान घराण्याची रीत चांगली कळली त्या माणसासनी. जाऊ द्या आता त्या, झालं ते झालं. म्हणून तू कुठं निघालास? आबांनी पुन्हा दचकून विचारलं. शामू थांबला. 2 पावलं मागं आला. त्यानं आईकडं रुष्टपणे पाहिलं. नंतर तो कसली भाडभीड न ठेवता स्वच्छ शब्दांत म्हणाला. एखाद्या विजसारखी ती पोरगी माझ्या आयुष्यात आली. 2 दिवसात तिनं मला पार बदलून टाकलं. मी अनेक स्वप्न मनाशी रंगवली. देसायांचं मोडकळीस आलेलं हे घर नव्यानं उभं करीन असं ठरवलं. शेती आजारल्यागत झाली हाय, तिथं मेहनत नाही. तिकडं कुणाचं लक्ष बी नाही. वर्षानुवर्ष पडीत मोठमोठालं बांध डोक्यावर गवताचा बहारा घेऊन कित्येक उन्हाळं पावसाळं पाहता येते. ते सगळं मला बदलायचं होतं. खंडी गंती पिकायचं तिथं पोटापुरता पसा मिळतो हाय नि तेवढ्यावर आपण समाधान मानून हाय. मला ते सगळं चित्र बदलायचं होतं. दोघं या जमिनीत राबलो असतो, सोनं पिकवलं असतं सोनं. कित्येक बेत मनाशी आखलेले, पण त्याचं कुणाला काय? जाऊ द्या. बडं घर पोकळ वासा. असू दे बापडा, चलतो मी. असं बोलून शामू तडक निघाला. आबांनी त्याला पुन्हा अडवलं. थांब शामू, थोडंसं थांब. आबांनी गुणाबाईकडं वळून पाहिलं. ती स्तब्ध उभी होती. तिच्या चेहऱ्यावरची एक रेष देखील बदलली नव्हती. होईल तुझ्या मनासारखं होईल. तू घर सोडून जाऊ नगस र, आबा म्हणाले. आता शक्य नाही. माझ्या मनासारखं व्हायचं असतं तर मघाच झालं असतं. एकदा तोडला आता जोडता यायचं नाही आबा. येईल र, येईल, तू ऐक माझं, आबा कळवळून म्हणाले. इतका वेळ स्तब्ध उभी असलेली गुणाबाई ताडकन म्हणाली. व्हय, नाही यायचं जोडता आता. जा तू, तुला कुठं जायचंय तकडं. या घरात तुला राहायचं असेल तर मी सांगीन तिच्या बरोबरच तुला लगीन केलं पाहिजे. अगं काय बोलत्यास तरी काय? थांबव की त्याला. होऊ दे त्याच्या मनासारखं. एकुलता एक पोरगा आहे तोच घर सोडून गेला तर जगायचं ग कुणासाठी? ऐक माझं, आबा कळवळून म्हणाले. जाऊ द्या त्याला. माझ्या घरात थारान हाय. नाही त्याच्या डोक्यात भरवला हाय कुणीतरी, तवा सुधरू द्या त्याला बाहेरची वाट. दिसल तरी त्याच्या अंगात काय पाणी हाय ते त्याला, गुणाबाई आढ्यतेनं म्हणाली. आबा हातात कपाळ धरून तक्क्यावर कलंडले. शामू निघून गेला.